कालपासून सांख्य दर्शनाचा जो काही विचार आहे त्या विचारामध्ये त्रुटी किंवा मर्यादा काय आहेत त्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत. काल जो विषय बघितला त्या विषयामध्ये जर का सांख्यांना मान्यता दिली तर ज्या वेदाला अनुकूल असलेल्या स्मृती आहेत त्या स्मृतींच्या ठिकाणी दोष किंवा त्याच्यावरची श्रद्धा न ठेवण्याचा प्रसंग आपल्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणजे हे असं घडता कामा नये. ज्या स्मृतींवरती आणि ज्या वेदांच्यावरती श्रद्धा ठेवून ही सगळी दर्शनं उभी आहेत त्या वेदांच्याच वचनाला दूर केलं, त्या वेदांचीच वचनं दूर झाली तर कसं चालेल हा विषय आहे. दुसरा विषय असा की ज्या कपिल महामुनीच्या संदर्भामध्ये आपण या विषयी चर्चा केली की जे वेदामध्ये कपिल महामुनी आहेत त्यांचा जो उल्लेख तिथे आला आहे ते कपिल महामुनी म्हणजेच हे कपिल महामुनी का, तर इथे शंका प्रदर्शित केली आहे की ते महामुनी आणि हे महामुनी एक नव्हेत. हा दुसरा विषय झाला. तिसरा विषय असा झाला की प्रकृती हे जगाचं उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की माती, चाक, थापटणं, पाणी हे सगळं ज्या ज्या वस्तू आहेत ज्याच्यापासून हे जग निर्माण झालेलं आहे त्या त्या सगळ्या वस्तू किंवा ज्याच्या साधनाने जग निर्माण होतं, ज्याच्यापासून जग निर्माण होतं त्याला उपादान कारण म्हणतात. तर हे जे उपादान कारण आहे ते प्रकृती आहे, ते ब्रह्म नाही असं सांख्य म्हणतात. आणि ब्रह्मवादी परंपरा किंवा वेदांत मत असं सांगतं की तसं नाही आहे. ब्रह्म हेच जगाचं उपादान कारण आहे. काल आपण इथपर्यंत आलो आणि मग त्याच्याकरता काय जे दृष्टांत सांगितले त्याप्रमाणे आपण पुढे विषय बघितला. आता एक थोडंसं मूळ विषयापासून दूर जाऊन पुन्हा ते मूळ विषयावर आलेत. आताचं सूत्र असं आहे, असदिती चेन्न प्रतिषेध मात्रत्वात, म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी जगद्रूपी कार्य असत होते असे म्हणू नये, कारण असत शब्दाने केवळ व्यक्ततेचा निषेध केला आहे. आता इथे त्यांनी असं म्हटलंय की उत्पत्तीच्या पूर्वी जगद्रूपी कार्य असत होते. असत म्हणजे ज्याला अस्तित्व नाही ते किंवा जे उपस्थित नाही ते. सत परमात्म्याचं स्वरूप आपल्याला माहिती आहे की सतपासून सत्य म्हणजे जे राहणारं आहे, जे कायम आहे, असं जे परमात्म्याचं सत रूप आहे तसं काही जगाचं रूप नाही आहे, ते असत आहे. असत म्हणजे ते कायम जसंच्या तसं राहत नाही. ते जसंच्या तसं का राहत नाही त्याचं उत्तर आपल्याकडे आहे, पुढेही आपण देणार आहोत. की जगत म्हणजे गच्छतीती जगत, जे लयाला जातं ते जग, जे संपतं नाश पावतं ते जग. आता जे नाश पावतं ते सत असेल का, तर ते सत नाही, ते असत आहे, कारण ते नाश पावतं, ते लयाला जातं. आता त्यांनी म्हटलंय की असत शब्दाने केवळ व्यक्ततेचा निषेध केला आहे. आता असं का म्हटलं, कारण त्यांनी जो मागे युक्तिवाद केला ना की ब्रह्म हे जर जगाचं कारण आहे आणि जग जर ब्रह्माच्या ठिकाणी प्रलयाच्या वेळी जर त्याच्यामध्ये जाऊन मिसळलं किंवा त्यामध्ये जाऊन ते एकरूप झालं तर जे कारण असणारं परब्रह्म आहे ते कसं आहे, ते दुःखरहित आहे, त्याचबरोबर ते शाश्वत आहे, ते स्थिर आहे, ते गतिमान नाही, ते निष्कलंक आहे, ते शुद्ध आहे. या जगतामध्ये दोष आहेत. हे जग गच्छती ती जगत म्हणजे जे गतिमान आहे ते असं ते जगत आहे. याच्यामध्ये सुखदुःखात्मक जीवन आहे, याच्यामध्ये नाश आहे, असे ह्या जगामध्ये पुष्कळ दोष आहेत. आता जगामध्ये जर असे पुष्कळ दोष आहेत तर असं दोषांनी युक्त असलेलं जग जर ब्रह्म्याच्या ठिकाणी जाऊन राहिलं किंवा तिथे जर ते राहू लागलं तर ते ब्रह्माच्या ठिकाणी दोष निर्माण करील. म्हणून हे असत जे जग आहे ते असत जग ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन राहिल्यावर दोष निर्माण करतं, म्हणून ब्रह्मापासून जगच निर्माण झालं नाही असं म्हणा. हा एक भाग. दुसरा भाग इथे काय आहे की ते असत आहे असं म्हणू नका, कारण असत म्हणजे ते सत्य नाही किंवा त्याला सत्ता नाही असं आपण म्हणू नका.
त्याला पण सत्ता आहे, पण ती सत्ता कशी आहे त्या सत्तेचं वर्णन त्यांनी इथे केलंय की परमात्मा जो आहे तो निरवयव आहे, तो चेतन आहे. हे सगळं जरी जगाचं कारण असलं आणि त्याच्या उलट जरी जगाचे गुण असले तरी सुद्धा म्हणाले तुम्हाला आम्ही एक दृष्टांत देतो. दृष्टांत कोणता देतो तर म्हणाले सोन्याचा दृष्टांत देतो. काय दृष्टांत देतो तर सोनं जे आहे त्या सोन्याचं जर कुंडल बनवलं कानातलं, त्या सोन्याचं जर हातात घालण्याची अंगठी बनवली, त्या सोन्याचा जो गोफ बनवला, आकार बदलत गेले. सोनं एकच आहे, सोन्यात बदल होत नाही, पण सोन्यापासून बनवलेले अलंकार मात्र भिन्न भिन्न आहेत, ते वेगळे वेगळे निर्माण होतात. म्हणाले हा जो तंतू आहे, ज्या तंतूपासून वस्त्र निर्माण केलं जातं, त्या तंतूमध्ये त्या वस्त्राची रुंदी कधीच नसते. म्हणजे वस्त्र लांब लचक, लांबी रुंदी आपण म्हणतो ना, पन्हा किती आहे, पन्हा 48चा आहे का 54चा आहे. आपण कापड घ्यायला गेलं की विचारतो की पन्हा किती आहे, कितीचा पन्हा आहे. याचा अर्थ त्याला काही लांबी रुंदी आपल्याला पाहिजे ती लांबी आणि त्यांनी बनवलेली रुंदी. आता प्रत्यक्ष तंतूमध्ये ती रुंदी आहे का, ती लांबी आहे का, तर म्हणाले नाही आहे. मुळात त्याला काहीच फरक पडत नाही. त्या सगळ्या तंतूंच्या पासून वस्त्र बनलंय. वस्त्राच्या ठिकाणी वेगळे गुण असतील, पण तंतूच्या ठिकाणी कायम आहे. सोन्यापासून पुष्कळ दागिने घडवले असतील, पण सोनं सोन्याच्या ठिकाणी सोनं रूपानी कायम आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की बघा, आता उत्पत्तीच्या पूर्वी जे जगाचं लक्षण होतं ते लक्षण आणि जग जन्माला आल्यानंतर आता जग जसं दिसतं आहे ते लक्षण, याच्यामध्ये भिन्नता आहे. पण म्हणाले कारणापासून कार्य हे पूर्णपणे भिन्न नसतं. कारण आणि कार्य हे एकमेकांच्या मध्ये काही ना काहीतरी स्वरूपामध्ये साम्य ठेवतात. आता याच्या पुढे, आता हे आपण कालपर्यंत ही गोष्ट बोललो की कार्य आणि कारण या दोघांच्या मध्ये कितीही वेगळेपण दिसलं तरी काहीतरी एक मूलभूत त्याच्यामध्ये समान आहे. तर ते काय समान आहे तर तो परमात्मा समान आहे. तो परमात्मा त्या कार्यामध्ये भरून राहिलेलाच आहे. वस्तू दिसायला बाहेर कितीही वेगवेगळ्या दिसत, कारण आपल्याला पण पहिल्याच भागामध्ये त्याची सिद्धी केलेली आहे की शक्ती आणि चैतन्य, पुरुष आणि प्रकृती या दोघांनी मिळूनच जग बनलंय. या दोघांनी मिळून जग बनलेलं असल्यामुळे या प्रत्येकामध्ये पुरुष आणि प्रकृती आहे आणि पुरुष आणि प्रकृती हे परब्रह्मापासूनच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या मध्ये परब्रह्म भरूनच राहिलेलं आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा की आता जग लयाला गेलं, म्हणजे जगाचा प्रलय झाला आणि हे सगळं ब्रह्मांडाचा नाश झाला. तर हे सगळं ब्रह्मांड कुठे जाऊन राहतं तर ते ब्रह्मामध्ये प्रवेश करून राहतं. ते ब्रह्मात कसं प्रवेश करून राहतं तर त्यांनी असं म्हटलंय, ते ब्रह्मामध्ये जे प्रवेश करून राहतं ते अव्यक्त रूपाने राहतं. व्यवहारात असं दिसतं का हो, दिसतं की एक झाड आहे, वडाचा वृक्ष आहे, तो केवढा मोठा पसारा आहे त्याच्या पारंब्या केवढ्या, त्याच्या पारंब्यापासून आणखीन वडाची झाडं, त्याचा पसारा वाढतच जातो. पण तो वटवृक्ष ज्याच्यापासून बनलाय ते एवढंच बी आहे. त्याच्या त्या जे काही फळ आहे त्या फळातनं ज्या बिया पडतात त्यातनं हजारो वटवृक्ष उभे राहू शकतात. एवढ्याशा बीमध्ये एवढा मोठा पसारा सामावण्याचं सामर्थ्य आहे ना, एवढंच बी आहे ते. त्या बीमध्ये एवढा मोठा वटवृक्ष सामावलेला आहे. तर इथे त्यांनी असं म्हटलंय की त्या परब्रह्माच्या मध्ये हे एवढं जग आहे, मग हे तिथे कसं सामावेल तर बीज भावाला गेलेलं आहे. बीज रूपाने जसं बीज सूक्ष्म आहे तसं सूक्ष्म रूपामध्ये जग जातं. जेव्हा ते सूक्ष्म रूपामध्ये जातं तेव्हा काय, चिंचेच्या झाडाच्या चिंचेचा आंबटपणा त्याला असतो का, आंब्याच्या झाडाची गोडी त्याला असते का, माणसाचा जो जीव आहे त्याच्या ठिकाणी त्याचा आकार असतो, असं काही राहत नाही. बीज भावानी ते त्याच्या अत्यंत सूक्ष्म रूपाने, अव्यक्त रूपाने, त्याच्या वेगवेगळ्या गुणधर्माला रहित अशा स्वरूपामध्ये ते ब्रह्माच्या ठिकाणी राहतं. आणि म्हणून त्यांनी काय इथे सिद्ध केलं की म्हणाले ते अव्यक्त रूपाने राहतं. याचा अर्थ या जगाचा प्रलयानंतर अभाव होतो. अभाव म्हणजे ते नसणंच. अभाव याचा अर्थ नसणं. नसणं अशी स्थिती येते का, नाही म्हणाले. नसणं अशी स्थिती कधीच येत नाही. सूक्ष्म अशी स्थिती येते, बीजभाव अशी स्थिती येते आणि जग त्या स्थितीमध्ये राहतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं
की असं म्हणू नका की ब्रह्माच्या ठिकाणी जेव्हा जग जाऊन राहतं तेव्हा ते जे राहणं आहे त्याचं ते असत म्हणजे अभावात्मक, म्हणजे त्याचं नसणं अशी स्थिती असणार नाही म्हणाले. आता हे कशा करता सांगितलं ह्याचं जास्त स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या सूत्रामध्ये होईल. याच्यात त्यांनी म्हटलंय अपितो तद्वत प्रसंगात असमंजसम. म्हणाले ब्रह्म जगाचं जो उपादान कारण मानलं तर प्रलयाच्या वेळी जगताचे गुणदोष जे आहेत ते ब्रह्माला लागतील आणि त्यामुळे वेदांत मत जे आहे ते अविचारयुक्त ठरेल. आता ते सांगताना त्यांनी कसं, आता हा पूर्व पक्ष आहे, सांख्य म्हणतात की हे ब्रह्माच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. ही एक मारामारी आहे. आपण याच्यातला एक त्याचा जो मूळ गाभा आहे तेवढा समजून घेईपर्यंत आपण बारकाव्याने जाऊ, मग पुढे आपण सारांश रूपाने जाऊ त्याच्यामध्ये. कारण मूळचे काही वादविवाद आहेत ते आपल्याला जरा मुळातून पाहायला पाहिजे. तर इथे त्यांनी असं म्हटलं की हे जग जे आहे स्थूल आहे, या जगाला आकार आहेत, त्याला भिन्नता आहे, ते जड आहे, ते भारी आहे. हे सगळं असताना हे सगळे दोष आहेत. त्या मूलकारण ब्रह्माच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला लागतील की नाही, कसे लागतील. आता युक्तिवाद मागच्यावरून पुढे चालले. तर हे मागचं सूत्र आपण थोडक्यात पाहिलं, त्या सूत्रात त्यांनी या पुढच्या सूत्रात विस्तार केलाय. मला कसे लागतील तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणाले पाणी आहे आणि मीठ आहे. मीठ जर पाण्यामध्ये घातलं आणि ते जर विरघळवलं तर ते पाण्याला खारट करतं की नाही. किंवा ढेकूळ आहे मातीचं, ते पाण्यामध्ये पडलं आणि ते पाण्यात पडल्यानंतर काय करतं, त्या ढेकुळामुळे ते पाणी जे आहे ते अशुद्ध होऊन जातं. तसंच आहे म्हणाले हे जे सूक्ष्म रूप जे जगत आहे हे त्या ब्रह्मामध्ये मिसळल्यावर जसं मीठ पाण्यात मिसळल्यावर मिठाला खारट करतं, तसंच म्हणाले हे सुद्धा जसं ढेकूळ त्याला अशुद्ध करतं, तसंच म्हणाले हे जे जगत आहे हे सूक्ष्म रूपाने जेव्हा ब्रह्माच्या ठिकाणी जातं तेव्हा ब्रह्माला नाही का ते अशुद्ध करून टाकणार. मग तुम्ही जग ब्रह्माच्या ठिकाणी बीजभावाला येतं असं कसं म्हणता. म्हणजे सांख्य म्हणतात की वेदांती तुम्ही जे बोलता हे म्हणणं चूक आहे. जे आम्ही म्हणतो की प्रकृतीपासून जडापासून जग निर्माण होतं हेच बरोबर आहे, आणि तुम्ही जे म्हणता की त्या परब्रह्मापासून ते उपादान कारण म्हणून हे जग निर्माण होतं हे आम्ही मान्य करत नाही. दुसरं काय म्हणाले, आता हे जग जर त्या ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन राहिलं तर या जगामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. एक जड आहे आणि एक चेतन आहे. आपल्याला मानव म्हणून चेतन निर्माण केलंय, पशु पक्षी प्राण्यांना निर्माण केलंय, आणि बाकीच्या जड वस्तू आहेत की फळं आहेत. ह्या जरी आज आपण म्हणताना जड नाही म्हटलं तरी स्वीकारताना असं स्वीकारू आपण की एक भोगता आहे आणि एक भोग्य आहे. म्हणजे फळ आहे, त्या फळाला दुसऱ्या वस्तूपासून काही उपभोग घेता येत नाही. ते खूप सुंदर आहे. त्या फळाला असं वाटतं का की मी जाऊन काहीतरी खावं, पण एक आपल्या घरचा कुत्रा आहे, त्यांनी जर लांबून पाहिलं कोणीतरी पेढा घेऊन येतोय की तो धावत जातो तो पेढा खाण्याकरता. कारण त्याला उपभोग घेणाऱ्या वस्तूचा उपभोग घ्यावा याची जाणीव आहे, कारण तो भोगता आहे आणि भोग्य पदार्थ आहेत. तर आपल्याकडे असं म्हटलंय की हे जे जग आहे हे जग भगवंतानी दोन प्रकारांनी निर्माण केलेलं आहे. एकानी त्याचा उपभोग घ्यावा आणि एक उपभोग देण्याकरता निर्माण झालाय. भाज्या निर्माण झाल्या, फळं निर्माण झाली, फुलं निर्माण झाली, अनेक वस्तू निर्माण झाल्या, धातू निर्माण झाले. हे सगळे कशाकरता निर्माण झाले, हे आम्हाला उपभोग प्राप्त करून देण्याकरता. पेरू आहे, अंजीर आहे, संत्र आहे, मोसंब आहे, प्रत्येकाची चव वेगळी आहे. स्ट्रॉबेरी आहे, आंबा आहे, एकापेक्षा एक आपल्याला आवडणाऱ्या वस्तू आहेत की ज्याच्याविषयी आमच्या मनात आकर्षण आहे. म्हणाले हे सगळं उपभोग घेणं आणि उपभोग देणं अशा करता हे जे जग निर्माण झालंय की एक घेणारा उपभोग घेणारा निर्माण झालाय आणि एक उपभोग देणारा निर्माण झालाय. मग हे दोन कुठे जातील. हे जर परमेश्वराच्या ठिकाणी आज जाऊन बसलं, हे सगळं जग जर तिथे जाऊन बसलं तर तिथे हे नष्ट होणार आहे का, तिथे हे राहणार नाहीये का. आणि तिथे जर हे जाऊन राहिलं तर मग त्याचं स्वरूप काय होणार आहे. दुसरं आम्ही असं म्हणतो की हे जग जे आहे, आम्ही कसे जन्माला आलो, आमच्या डोळ्याला चष्मा का लागला, आमची प्रकृती चांगली किंवा वाईट का आहे, किंवा आम्हाला परिस्थितीजन्य काही अडचणी किंवा काही सुखाचं का होतं. म्हणाले त्याची कारणं
एकच आहे. ती म्हणजे आमच्या पूर्वजन्मामध्ये आम्ही जे काही कर्म केलं त्या कर्माचा भोग भोगण्याच्या दृष्टीने हे शरीर निर्माण झालं. मग हे शरीर उंच असेल, हे शरीर छोटं असेल, हे शरीर गोरं असेल, हे शरीर काळं असेल, हे शरीर बुद्धिमान असेल, याला बुद्धी उत्तम असेल, या शरीराला बुद्धी कमी असेल, कुणाचा आवाज सुंदर असेल, कुणाचा गळा अगदी भसाडा असेल, काय वाटेल ते असेल. हे सगळं जे काही असेल, ही जी विविधता आहे ही कशा करता निर्माण झाली, कशामुळे निर्माण झाली? आमच्या कर्मामुळे निर्माण झाली. आता सांख्य असं म्हणतात की अहो तुम्ही म्हणता की कर्मामुळे जर ह्या जगामध्ये सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, चांगलं वाईट, सुंदर असुंदर असं जर सगळं निर्माण होत असेल तर या जगाने त्या ब्रह्माच्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर हे सगळं कुठे जाईल? हे सगळं ह्या जगातलं तुम्ही जर म्हणालात असं बीजभावाला तिथे जाऊन राहतं असं जर तुम्ही म्हणालात तर मग या सगळ्याचं स्वरूपाचं काय होईल? हे सगळं काही कार्यकारी राहील का न राहील? आणि पुन्हा जग जेव्हा निर्माण होईल त्यावेळी त्या ब्रह्मापासून हे सगळं काय बाहेर येणार आहे? त्या ब्रह्मापासून बाहेर येऊन हे सगळं कार्य करू शकणार आहे? असा त्यांचा प्रश्न आहे. त्यावरती इथे वेदांत्यांनी उत्तर दिलंय. म्हणाले तुम्ही आता सांख्यांचा याचा अर्थ सांख्यांचा काय झाला की तुम्ही प्रकृतीला या जगाच्या उत्पत्तीचं कारण माना, त्या ब्रह्माला मानू नका. तिला जर मानलं तर काहीच दोष होणार नाही, कारण ती निर्माणच करत राहतीये. आणि तुमच्यासारखं नाही, तुम्ही आपलं त्या इथे अडचण काय आहे तुमच्या, म्हणजे यांना काय म्हणायचंय ते तुमच्या बरोबर लक्षात आलं असेल की त्यांना असं म्हणायचंय की ब्रह्मामध्ये सामावून गेलं म्हणजे पाण्यात मीठ विरघळल्यानंतर आता पुन्हा मीठ बाहेर काढा म्हटलं तर काढता येईल का? म्हणाले आता मीठ बाहेर काढता येणार नाही. तसं हे जर तुमचं जग त्या ब्रह्मामध्ये जाऊन बसलं असं जर तुम्ही म्हणालात तर म्हणाले पुन्हा त्या ब्रह्मापासून ते निर्माण करता येईल का तसं? असा त्यांचा प्रश्न आहे. तर म्हणून प्रकृतीपासून निर्माण होतं म्हटलं तर ही प्रकृतीसारखी निर्माणच करतीये. तुम्ही जे सगळे त्याच्या मागे काय गुण दोष धर्म लावलेले आहेत तसे आमच्या प्रकृतीने काही लावलेले नाही आहेत. आमची प्रकृती सारखीच निर्माण करतेच आहे. मग समजा इथलं पेरूचं झाड गेलं तरी सुद्धा आमची प्रकृती पुन्हा निर्माण करणारच आहे, ती निर्माण करतच राहणार आहे. मग त्यापेक्षा हे सगळं उपादान कारण प्रकृती आहे असं म्हटलं आणि जगाचा प्रलय व्हायची वेळ आली त्यावेळी प्रकृतीच्या ठिकाणी जाऊन राहतं म्हटलं तर ते आम्हाला जास्त संयुक्तिक वाटतं असं सांख्य म्हणतात. आता त्यांना उत्तर दिले. न तू दृष्टांत भावात. म्हणाले वेदांत मत अविचारयुक्त नाही, कारण कार्याच्या विलयामुळे कारण दूषित होत नाही. याला पुष्कळ उदाहरणे आहेत. त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला काय उदाहरणांनी परास्त केलं, म्हणजे आमचा पराभव केला की पाण्यात मीठ घातलं आणि मीठ विरघळलं आणि पाणी जे साधं चांगलं गोड होतं ते मिठामुळे खारट झालं. हा म्हणाले तुम्ही जो दृष्टांत दिला त्या दृष्टांताप्रमाणे वेदांत मत जग निर्माण होतं असं म्हणत नाही. मग कसं म्हणतं? तर त्यांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही एक लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगितलंय की कार्य कारणामध्ये म्हणजे जग ब्रह्माच्या ठिकाणी जरी लीन झालं तरीही ते परब्रह्माला कुठल्याही प्रकारे दूषित करू शकत नाही. कसं करू शकत नाही? अगदी त्यांची पण प्रसिद्ध उदाहरण आहे. कोणती? दागिना आहे आणि तो दागिना आटवला आणि त्याचं सोनं केलं तर त्या सोन्याला काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. सगळे दागिने आटवले, आपल्या कानातली कुंडलं आटवली, गळ्यातले गोफ आटवले, हातातल्या बांगड्या आटवल्या, सगळं आटवलं, शेवटी ते सोनं झालं. आम्ही घालताना कानात घालायचं म्हणून कुंडलं घातली, गळ्यात घालायचं म्हणून गोफ घातला, हातात घालायचं म्हणून बांगड्या घातल्या, पण सोन्याला काय फरक पडला? काही फरक पडला नाही. त्याला आटवलं तर ते सोनंच राहिलं. म्हणाले पुष्कळ नद्या आहेत. पुष्कळ नद्या ज्या सागराला येऊन मिळतात तिथे सागराला येऊन मिळाल्यानंतर तो सागर बनतो. म्हणजे नद्या आल्या म्हणून सागर बनत नाही, तो मुळात सागर आहेच, पण त्या नद्यांचा सागर बनतो. म्हणजे नद्या सागरात येऊन मिळाल्यानंतर आता इथं गंगा येऊन मिळाली म्हणजे इथं जा सागरातलं पाणी घ्यायला, तुम्हाला प्यायला पाणी पाहिजे ना, इथे गंगा येऊन मिळते, इथे तुम्हाला गोड पाणी मिळेल, असं होतं का? नाही होत. म्हणाले एकदा ती सागरात जाऊन मिळाली की सागराचं पाणी खारच होऊन जातं, म्हणजे गंगा खारीच होऊन जाते. याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणी जग जाऊन मिळालं की ब्रह्माला काही फरक पडत नाही. सागराच्या ठिकाणी गंगा येऊन मिळाल्यानंतर गंगेचं गोड पण संपतं, पण सागराचं खारट पण कमी होत नाही. आणि त्यामुळे त्यांनी आणखीन सांगितलं की म्हणाले ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आम्हाला भय वाटतं,
आम्हाला काहीतरी चोर दिसला, कुठेतरी काहीतरी भयानक काहीतरी दृश्य दिसलं तर आम्ही स्वप्नातून घाबरून उठतो, पण जागे झाल्यानंतर तो दोष शिल्लक राहतो का? म्हणजे आम्ही म्हणतो अरे काय घाबरलो आपण स्वप्नामध्ये, उगीच घाबरण्यासारखं काही नव्हतं, आपण उगीच घाबरलो. तसंच म्हणाले ह्या जगाचे जे वेगळे वेगळे धर्म आहेत ते धर्म कोणत्याही प्रकारे ब्रह्माला परिणाम करू शकत नाहीत. आता दुसरा दृष्टांत दिला की हे सगळे प्रसिद्ध दृष्टांत आहेत त्यांचे, म्हणजे वेदांत्यांचे. ते म्हणतात की तुम्हाला आणखीन व्यवहारात सांगतो की सागर आहे, वरती खवळलेला दिसतो, ह्या मोठमोठ्या पर्वतप्राय. आता तर आपण म्हणतो श्रावणामध्ये नारळी पौर्णिमेचा नारळ सागरात पडेपर्यंत सागराला ते तुफान आवरत नाही, इतकं सागर खवळलेला असतो. तर म्हणाले असा वर लाटा खवळतात म्हणून खालचा तळाचा सागर तो खवळतो का? म्हणाले तो खाली तळात शांत आहे. तो जर तळात शांत नसता राहिला तर सागरातले जीव जंतू प्राणी तिथे खाली जिवंतच राहिले नसते. सागराचा तळ शांत आहे, फक्त वरच्यावर लाटा आहेत. तसं हे जे परब्रह्म आहे त्या परब्रह्मात काहीच फरक पडत नाही. हे जग निर्माण झालं हे वरच्यावर आहे, त्याला काय फरक पडायचा? सागराच्या वरच्या भागावर जशा लाटा नर्तन करतात, पण सागराचा तळ तसाच गंभीर असतो, शांत असतो, स्थिर असतो. तसंही म्हणाले ब्रह्माच्या ठिकाणी जग त्याच्या विविधतेने कितीही नटू दे आणि त्याच्यात येऊन मिसळू दे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तसंच त्यांनी आणखीन उदाहरणं दिली की आपली ही निसर्ग चित्र आहेत, ही आपण कॅनव्हासवर चित्र काढलं की लांबून पाहताना आपण म्हणतो काय चित्र सुंदर काढलंय हो, अगदी त्याच्यामध्ये तुम्ही काढलेली नदी आहे ती अगदी खोल वाहत जाते असं वाटतंय, हे झाड पुढे आहे ते झाड मागे आहे असं तुमच्या चित्रात वाटतंय, असं म्हणाले आम्हाला बघताना दिसतं. त्यांनी असं म्हटलं की हे आमच्या डोळ्याला दिसतं असं काय कापड वर खाली होतं का? तो कॅनव्हास एकसारखाच आहे. ताणून बांधलेल्या कॅनव्हासवरती जेव्हा चित्र काढलं जातं तेव्हा चित्रात आम्हाला खोली किंवा चित्रात आम्हाला रुंदी किंवा चित्रात आम्हाला मागे पुढे असे जे फरक जाणवतात ते काही प्रत्यक्ष कापडाला पुढे यावं लागत नाही, कापडाला मागे जावं लागत नाही. तसं म्हणाले ब्रह्मापासून निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला वेगळ्या वेगळ्या दिसतात, त्याचे गुणधर्म वेगळे वेगळे दिसतात. ते पुन्हा ब्रह्मात जाऊन मिळालं असं तुम्हाला वाटल्यानंतर त्याचे गुणधर्म ब्रह्माला घ्यावे लागत नाही मला. जसे त्या कॅनव्हासवरच्या चित्राचा कोणताही परिणाम त्या कॅनव्हासवर होत नाही, ते आहे तसंच असतं, खोल वाटो मोठं वाटो लहान वाटो. तसंच म्हणाले ते की आपण घट बनवलेला आहे, तो घट गोल आहे नाही तर कुठला उंच आहे, त्याला शराव म्हणतात, असा उंच केलेला आहे. आणि कुणी ते परळ आहे, तर कुठे बोळका आहे, तर कुठे चूल आहे. तर म्हणाले ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा सगळ्या प्रकारचे घट आहेत म्हणा, एक रांजण आहे, एक माठ आहे, एक सुरई आहे असं म्हणा. ते म्हणाले हे सगळे घट आहेत, हे घट भिन्न भिन्न आहेत किंवा मातीच्या भिन्न भिन्न वस्तू आहेत की आत्ता आपण म्हटलं तसं परळ आहे, चूल आहे, बोळकं आहे वगैरे वगैरे. पण म्हणाले ह्या वस्तू बदलल्या म्हणून मातीचं मातीपण बदललं का? म्हणाले मातीचं मातीपण बदलत नाही, वस्तू कितीही निर्माण हो. आता ते सगळंच्या सगळं पुन्हा जर मोडून टाकलं तर त्याचं काय होतं? त्याची पुन्हा मातीच होते. म्हणजे म्हणाले त्याचं मूळ रूप बदलत नाही. म्हणाले हे दृष्टांत लक्षात घ्या. तसेच म्हणाले जगाचे गुणदोष परब्रह्मावरती परिणाम करू शकत नाहीत, प्रलयाच्या काळी सुद्धा करू शकत नाहीत. आता एवढं आम्ही सांगितलं. आता आणखीन वेदांती सांगतात स्वपक्ष दोषाच्छ. ते म्हणतात जो आमच्यावरती आरोप केला त्यातून तसे मानले तर तोच दोष वेदांतावर दोष लादणाऱ्या सांख्यमतालाही लागतो. ते म्हणाले की आता तुम्ही आमच्यावर दोष काय दिला की या जगताचा परिणाम त्या ब्रह्मावरती होईल. अहो म्हणाले होत नाही, आम्ही 10 वेळा सांगितलं. पहिलं संपूर्ण आमचा अध्यायच, त्या समन्वयाध्यायच आमचा त्याच्याकरताच झाला. आम्ही तेवढ्याकरताच सांगितलं की ब्रह्मच कसं जगाचं कारण आहे, तेही तुम्हाला पटलं नाही. मग आता आम्ही तुम्हाला सांगतो की ब्रह्मच जगाचं उपादान कारण आहे, पण तुम्ही त्याच्या अनेक दोषांची चर्चा करता. आता आम्ही तुम्हाला पुढे जाऊन आणखीन एक सांगतो. म्हणाले की तुम्ही हा दोष आहे असा आम्हाला जर लावत असलात तर लक्षात घ्या हा दोष तुमचा पण आहे. म्हणजे हाच दोष तुम्हाला लागू शकतो की जगाचा प्रलय झाला आणि हा सगळा प्रलय झाल्यानंतर हे सगळं जग
जर प्रकृतीमध्ये जाऊन सामावता असं म्हटलं तर प्रकृतीला नाही का दोष लागणार? आता लक्षात ठेवा किंवा लक्षात आणा की आपण पहिल्या 2 दिवसात काय म्हटलं होतं? पुरुष कसा आहे? पुरुष न प्रकृती न विकृती. पुरुषाच्या ठिकाणी प्रकृती पण स्पर्शत नाही, पुरुषाच्या ठिकाणी विकृती पण स्पर्शत नाही. प्रकृती कशी आहे? न विकृती. तिच्या ठिकाणी विकृती नाही स्पर्श करत. ती प्रकृती आहे, फक्त प्रकृती आहे, ती विकृती नाही आहे. आणि मग सत्वरजतम वगैरे सगळे विकृती, त्याच्यापासून निर्माण झालेले मन बुद्धी अहंकार वगैरे विकार, ते आपण पुढे बघू. त्या दिवशी आपण ते सगळं एका दिवशी खूप वाढवलं नाही. पण आता आपल्याला स्मरण कशाचं आहे? पुरुषाचा संबंधच नाही, त्यांच्याकडे पुरुष काहीच करत नाही. त्यामुळे सांख्य दर्शनामध्ये तो उदासीनच आहे. सांख्य दर्शनामध्ये प्रकृती प्रधान आहे, ती जगाला निर्माण करते. ती निर्माण करते म्हणजे ती जड आहे, पण तिच्या त्या प्रकृतीपासून ती महत आणि अहंकार आदी तत्व निर्माण करते, त्याच्यातून सत्वरजतम निर्माण करते. हे सगळे विकृती आहेत ह्या तिच्या. ह्या विकृतींमधून ती प्रकृती पुढे पुढे ते जग निर्माण करत जाते. पण तिच्यापाशी कोणतीच विकृती येत नाही. प्रकृती फक्त प्रकृती आहे, ती विकृती नाही. मग वेदांती म्हणतात जर तुम्ही विकृती नाही तर ब्रह्माच्या जवळ जग आलं की ब्रह्माकडे दोष निर्माण होतो, आणि प्रकृतीकडे जग आलं तर तिच्याकडे नाही कश निर्माण होत. म्हणजे जर ब्रह्माकडे दोष निर्माण होतो असं जर तुम्हाला म्हणावं लागेल तर तुम्हाला असं हेच मान्य करावं लागेल की तुमच्या प्रकृतीकडे पण दोष निर्माण होतो. कुठेही गेलं तरी दोष आहेच. तुमच्या दृष्टीने जर जगाचे दोष हे त्या मूळ कारणाला लागत असतील, म्हणजे ब्रह्म हे मूळ कारण धरलं तर त्याला दोष लागतो म्हणतात. मग प्रकृती हे मूळ कारण धरलं तर तिला नाही का दोष लागणार? म्हणजे म्हणाले तिलाही दोष लागेल. म्हणजे तुम्ही आमच्यावर का आरोप करता? जो आरोप आमच्यावर करतो तोच तुम्हाला स्वीकारावा लागेल, तोच तुमच्यावर होतो. म्हणून स्वपक्ष दोषाच्च, म्हणजे दुसऱ्यावर आरोप नाही करू शकत, तो दोष तुमच्याकडे पण लागतो. आणि म्हणून म्हणतात की वेदांत मताला तुम्ही मग म्हणता की हे मत चालू शकणार नाही किंवा या मताच्या ठिकाणी दोष उत्पन्न होतो. तर म्हणाले तुमच्या ठिकाणी सुद्धा दोष उत्पन्न होईल. म्हणाले प्रकृतीच्या ठिकाणी हे सगळे आल्यानंतर हा भोग, भोगता, भोग्य, सुख, दुःख, कर्म आणि ह्या जगाची गतिमानता, प्रकृतीकडे जर हे काहीच नाही तर मग प्रकृतीकडे निर्माण होईल. म्हणजे आला का दोष? आता वेदांत्यांनी एक मोठा, त्यांना ज्याला जमाल गोटा म्हणतात ना, त्याचा एक जबरदस्त डोस देऊन टाकलेला आहे. त्यांनी काय सांगितलं ह्या सांख्यांना? हे बघा, तुम्हाला तर्क करता येतो म्हणून उगाच वाटेल ते तर्क करू नका. काही कारण नाही म्हणाले, तुम्ही नुसते तर्काने बोलताय आम्हाला. हा सगळा जो चालला आहे हा केवळ तुमचा तर्क आहे, तो तर्क काही आम्हाला मान्य नाही. मग आता जे सूत्र आहे हे, म्हणजे जशी आपण पहिल्या भागात बघितली की अत्यंत महत्वाची जी सूत्र आहेत ब्रह्मसूत्रामधली, त्यातली जशी पहिल्या भागात आपण काही पाहिली, आकाशस्तद्लिंगात, हे अगदी महत्वाचं सूत्र आहे. किंवा आनंदमयो ही अभ्यासात, म्हणाले त्या ठिकाणी हे आनंदमय अधिकरण आहे. की तो कसा आहे? तो आनंदमय आहे, हे एक अधिकरण आहे. ते पूर्ण अधिकरणच आहे. आणि त्याच्यामधली ही सूत्र आहे की परमात्मा हा आनंदमय आहे. मय म्हणजे वैपुल्य आहे. आकाशस्तद्लिंगात, म्हणजे आकाश आणि परमात्मा यांच्यामध्ये फारसा फरक नाही. अशी जी महत्वाची प्रमुख आणि ज्याच्यावर विशेष चर्चा झाली आहे, अशी जशी पहिल्या याच्यातली पहिल्या भागातली सूत्र आहेत ना, तसं आता ह्या भागातलं हे पहिलं महत्वाचं सूत्र आहे. आणि ते सर्वदूर उपयोगी असणारं सूत्र आहे. ज्याला आपण अत्यंत प्रसिद्ध सूत्र म्हणतो, अत्यंत उपयुक्त सूत्र म्हणतो, त्यातलं हे सूत्र आहे. हे कोणतं आहे? तर्का प्रतिष्ठानात अपि अन्यथा अनुमेयमिति चेदेवमपि विमोक्ष प्रसंग. हा त्यांनी असं म्हटलंय की आता इथे काय होतं? म्हणाले तर्क अप्रतिष्ठित आहे. त्यांना असं म्हणायचंय की नुसता तर्क करत राहिलो तर त्या तर्काला प्रतिष्ठा असत नाही. उगीच आपले कोणते तरी तर्क करत राहायचे आणि त्या तर्कानी तर्क बोलत राहायचं, ते म्हणतात तर्क हा अप्रतिष्ठा आहे. तर्का प्रतिष्ठात, म्हणाले कसं आहे? त्यामुळे एक तर्क खंडित झाला तर दुसरा करू असे म्हणू नये. म्हणजे समजा आपल्याला कोणी सांगितलं काही
की अहो तुम्हाला असं वाटतंय खरं, आपण म्हणतो नाही माझा असा अंदाज आहे, माझा तर्क आहे की हे असंच असलं पाहिजे. तो म्हणतो अहो नाही आहे, त्या सगळ्या टेस्ट केल्या, सगळं झालं आणि आता असं लक्षात येत आहे की अशा प्रकारचं कोणतंही दुखणं त्या व्यक्तीला नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता असं समजून चाला की अगदी ते निरोगी आहेत, आपण सगळ्या तपासण्या केल्या, आता बिनधोक आहे. तरी तो म्हणतो नाही पण म्हणजे ते असं त्यांना होतं म्हणजे बहुतेक त्यांना ते तसं असलं पाहिजे. आता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे एका तर्कातून दुसरा, एकदा त्यांनी सांगितलं तुम्ही तर्क केला, तुमच्या मनात आलं की अरे बाबा हे असं असं होतंय, म्हणजे एकदा प्रकृती दाखवली पाहिजे आणि दाखवून एकदा सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत. आता डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या, तपासण्या करून सांगितलं की आता काही नाही आणि आता तब्येत चांगली आहे, किंवा ह्या तपासण्यांवरून असं दिसतं की जी शंका घेऊन तुम्ही आमच्याकडे आलात तशी शंका घेण्यासारखं प्रकृतीमध्ये काही नाही, तो दोष काही संभवत नाही. नाही डॉक्टर असं कसं म्हणता तुम्ही, पण आम्हाला असं वाटतं. आणि हे असं मनुष्य तर्कानी एका तर्कातून दुसरा तर्क करून जर वादविवाद करू लागला, इथे ब्रह्मसूत्रकार सांगतात की एक तर्क तुम्ही उभा केला आणि त्या तर्काला उत्तर मिळालं आणि ते हो असेल किंवा नाही असेल, की हे योग्य किंवा अयोग्य, हे जर उत्तर मिळालं तर पुन्हा त्या तर्काचं उत्तर मिळाल्यावर पुन्हा तर्क करत बसायचं, पुन्हा दुसरं बोलायचं, असं होऊ नये. त्यामुळे एक तर्क खंडित झाला तर दुसरा करू असे म्हणू नये. ठीक आहे तुम्ही असं म्हणता ना, मग आता आम्ही असं म्हणतो. म्हणजे तुम्ही आता आम्हाला पहिल्यांदा आम्ही जे सांगितलं त्याच्यावरून तुम्ही आम्हाला नकार दिला, तुम्ही या मुद्द्यावर नकार दिलात ना, आता आम्ही दुसरा मुद्दा उपस्थित करतो. तर त्यांनी सांगितलं असे मुद्दे उपस्थित करू नयेत, कारण मग त्यामुळे कधीच सुटका होणार नाही. त्यांनी सांगितलं एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, असा जर आपण निरर्थक तर्कच नुसता तर्क, शब्द लक्षात आपण ठेवायला पाहिजे, तर्कच मान्य केला नाही का सगळ्याला उत्तर दिलंय त्यांनी असं म्हटलंय तर्क वाईट आहे चांगला आहे हा भागच नाही, पण उगीच तर्क करत राहायचे आणि तर्कावर तर्क करत राहायचे आणि तर्कानी तर्कात अडकायचं, हे करू नका असं ब्रह्मसूत्रकारांनी सांगितलंय. म्हणजे त्यांनी सांख्यांना सांगितलंय आणि ते सांख्यांच्या मिशानी आपल्याला अनेक गोष्टी सांगतायत. त्यांनी असं सांगितलं की एक तर्क बाधित झाला म्हणून दुसरा तर्क करू जावं, तर म्हणाले आता तिसरा बुद्धिमान उभा राहिला तर हा दुसऱ्याचा तर्क तिसरा खंडित करतो, चौथा बुद्धिमान उभा राहिला की तो तिसऱ्याचा तर्क तो खंडित करतो. म्हणाले जसं आपण कोर्टामध्ये जातो, केस एकच असते, वकील दोन बाजूचे असतात, वकिलाने आपल्या आशिलाला विचारलेलं असतं की बाबा रे तू निर्दोष आहेस का तू दोषी आहेस, त्यातला कुणीतरी एक दोषी असतो आणि एक कुणीतरी निर्दोष असतो. जो निर्दोष असतो तो सांगतो बाबा मी निर्दोष आहे, जो दोषी आहे वकील सांगतात बाकी काही असो पण माझ्याकडे कबूल करायला पाहिजे की तू दोषी आहेस का निर्दोष आहेस. कारण काय आहे, तू दोषी आहेस हे कळल्यानंतर तू दोषी नाहीस हे सिद्ध करण्याकरता मला जितके तर्क उभे करायला लागतील, जो दोषी नाहीच आहे त्याला इतके तर्क उभे करावेच लागत नाहीत, कारण त्याचं सगळं मांडणी सरळ असते आणि सोपी असते. पण जो दोषी आहे त्याला मी कसा निर्दोष आहे हे सिद्ध करण्याकरता पुष्कळ तर्क उभे करावे लागतात. म्हणून ते म्हणतात आपल्याला फार सावधपणे केस लढवली पाहिजे, त्यामुळे तू मला सांगून ठेव की तू दोषी आहेस का निर्दोष आहेस. मग तो सांगतो हो बरोबर आहे मी असं असं केलं. बरं तू असं असं केलंयस ना, म्हणजे तू ते तसं केलं नाहीस हे सिद्ध करण्याकरता आता मला माझी केस उभी करावी लागेल. आता माझं जे बोलणं आहे किंवा माझा जो प्रतिवाद आहे त्यांच्याकरता तो माझा उभा करावा लागेल त्या दृष्टीने. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इथे दृष्टांत देताना त्यांनी असं म्हटलंय की एक म्हणतो की हा शतदूषणी आहे, म्हणजे याला 100 वेळा ह्याचे दोष काढावेत, त्याला 100 दोष द्यावेत, इतके ह्याच्याकडे दुर्गुण आहेत. तर दुसरा म्हणतो त्याला तुम्ही शतदूषणी कसं म्हणालात, तो शतगुणी आहे, त्याच्याकडे 100 गुणच आहेत, तुम्हाला कसे दोष दिसले. आता हे खरं का खोटं? खरं, कारण आपल्याला गोष्ट माहिती आहे महाभारतातली की अर्जुन हा स्वभावाने एकदम रुजू आहे, सरळ आहे, त्याच्याकडे कुटिलता नाही, आणि दुर्योधनाकडे बिलकुल रुजूता नाही, तो नुसता कुटिल आहे. त्यामुळे त्या दोघांनाही असं सांगितलं की जा पृथ्वीवरती फिरून या. आणि बघा अर्जुनाला सांगितलं की अर्जुना दुष्ट लोक भेटतील तर ते घेऊन ये,
आणि दुर्योधनाला सांगितलं की चांगली माणसं भेटतील ती घेऊन ये. अर्जुन सर्व दूर फिरला, त्याला दृष्ट माणूसच दिसला नाही. आणि दुर्योधन सर्व दूर फिरला, त्याला सज्जन माणूसच दिसला नाही. हे कशातून निर्माण झालं? ही बुद्धी आहे. ती बुद्धी त्या व्यक्तीच्या विषयी जो तर्क करते त्याच्यातून निर्माण होतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं की तर्क कसा आहे? एकाच व्यक्तीच्या विषयी दुर्योधनाला हा दुर्जन वाटतो आणि त्याच व्यक्तीच्या विषयी अर्जुनाला तो सज्जन वाटतो. व्यक्ती एकच आहे, एकाला सज्जन वाटते, एकाला दुर्जन वाटते. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं की एक शतदूषणी म्हणतो तर एक शतभूषणी शतगुणी म्हणतो. असे म्हणाले, एकापेक्षा एक वाढत जातात. आता त्याच्यामुळे काय होतं म्हणाले की जल्प आणि वितंडा, आपल्याकडे वादविवादामधले हे शब्द आहेत की जल्प म्हणजे काय? आपलं मत खरं करण्याकरता बोलतच राहायचं, तर्क करतच राहायचे आपल्या मताकरता. आणि दुसरं की आपलं मत खरं करण्याकरता समोरच्या माणसाचं ऐकूनच घ्यायचं नाही. म्हणजे समोरच्या माणसाला बोलायला संधीच द्यायची नाही. आपण फक्त भडाभडाभडात बोलतच राहायचं, रागवतच राहायचं, आपले तर्कच देत राहायचे. म्हणजे एखादा माणूस एकदा शिव्या द्यायला लागला की तो 10 मिनिटं 15 मिनिटं थांबतच नाही. मग समोरचा माणूस म्हणतो तुला 15 मिनिटं शिव्या देता येतात, माझ्याकडे सुद्धा शिव्यांचं भांडार पुष्कळ आहे, मी सुद्धा शिव्या द्यायला लागलो तर तुला अर्धा तास शिव्या देईल, तर मला थांबावं लागायचं नाही, एवढ्या मलाही शिव्या माहिती आहेत. आता हे सुरू झालं, एकाने दुसऱ्यावर आरोप करणं किंवा आपलं मत सिद्ध करण्याकरता आपलं मत दुसऱ्यावरती कोणत्याही प्रकाराने कोईना लादणं, त्याला जल्प म्हणतात. आणि वितंडा म्हणजे काय? काय ऐकायचंच नाही. आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो अहो काय वितंडवाद घालताय. मग वितंडा म्हणजे काही दुसऱ्याचं बोल, खरं खोटं काही भानगडच नाही, जे आपल्याला वाटतं ते बोलत सुटायचं, त्याला ना शेंडा ना बुडखा, जे वाटेल ते बोलायचं, आरडाओरडा गोंधळ. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जल्प आणि वितंडा वाढवणारा हा तर्क आहे. हा तर्क माणूस कंठशोष करून आरडाओरडा करतो, आपल्या तर्काने वादविवाद घालतो. पण म्हणाले कधीही नुसत्या तर्काला प्रतिष्ठा येत नाही. काय येत नाही? कारण त्याला मूळ कशाचाच आधार नसतो. म्हणून काही मी म्हटलं ना, आपल्याला एक तर्क रचत जायचंय. म्हणजे आता साधारणपणे हे कुठे अनुभवाला येतं? तुम्ही कोणत्याही संस्थेच्या जर सभा भरतात ना, म्हणजे मीटिंग्ज असतात ना, त्या मीटिंगमध्ये बघा की आपल्याला ह्या संस्थेचं भलं करायचं आहे, आपल्याला ह्या संस्थेला पुढे न्यायचं आहे, किंवा आपल्याला ह्या संस्थेकरता काहीतरी भरीव कार्य करायचं आहे, हे ज्याच्या डोक्यात नसतं तो मीटिंगला बसला की मग ते असं केलं तर काय होईल, मग ते तसं केलं तर काय होईल, मग तुम्ही हे का करून बघत नाही, तुम्ही हे केलं हे योग्यच नाही. अरे काही बोलत राहायचं. बोलत का राहायचं? कारण भगवंतानी डोकं दिलंय आणि तोंडात जीभ दिली आहे. माणूस बोलतोय, काहीही बोलतोय. पण त्यांनी इथे पहिल्यांदा सांगितलं की तर्क अप्रतिष्ठित आहे म्हणताना, तर्क जेव्हा श्रद्धेवर उभा राहत नाही तेव्हा तो तर्क पहिल्यांदा अप्रतिष्ठित आहे. की कशावर तरी श्रद्धा पाहिजे. नाहीतर मला सांगा, हे ब्रह्मसूत्र घेऊन आपल्याला बसायची काही गरज आहे का? एका वेदांतामध्ये आपण पहिल्या दिवशी पाहिलं 5 आचार्य 5 मतं मांडतायत. कशाच्या आधारावर मांडतायत? तर्काच्या आधारावर मांडतायत. मग त्यांचा तर्क आम्ही योग्य नाही असं म्हटलं का? नाही, आम्ही त्याचा आदर केलाय. की शंकराचार्य का बरं केवळ अद्वैत मांडतात, मध्वाचार्य का बरं द्वैत मांडतात, रामानुजाचार्य विशिष्टाद्वैत का बरं मांडतात, वल्लभाचार्य शुद्ध अद्वैत का मांडतात, हे सगळे निंबार्काचार्य द्वैताद्वैत का मांडतात? त्याचं कारण आहे, प्रत्येकाने आपली श्रद्धा वेदमतावर ठेवलेली आहे. त्यांची श्रद्धा वेदांवरती आहेच, पण श्रद्धा वेदांवर ठेवून वेदामधल्या ज्या निरनिराळ्या श्रुती आहेत त्या निरनिराळ्या श्रुतींच्या आधाराने जर आपण अर्थ काढू गेलो तर किती प्रकारांनी अर्थ निघतो. त्याचं हे वेदांताचं वैभव आहे. आपण काय 5 आचार्यांना वंदन करून ते सगळं तत्वज्ञान जाणण्याचा प्रयत्न करतो, सांख्यांना परास्त करतो आणि वेदांत्यांना स्वीकारतो. का स्वीकारतो? त्याचं कारण आहे की श्रद्धेने की हा एक विषय घेतलेला आहे आणि त्या विषयाशी प्रामाणिक राहून आम्ही चर्चा करत चाललेलो आहोत आणि आम्हाला आमची मतप्रणाली पटवून द्यायची आहे. पण ही मतप्रणाली
कशाच्याही आधारावर नसलेली अशी निराधार आम्ही विधानं करतोय का? नाही, आम्ही सश्रद्ध विधानं करतोय आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याकरता विधानं करतोय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तर्काला प्रतिष्ठा तेव्हाच आहे जेव्हा तर्क श्रद्धेवर अवलंबून आहे. तर्काच्या मागे श्रद्धा असली पाहिजे. अश्रद्ध माणसांनी तर्क करायचे, मग काय आपण वाटेल ते आरोप ऐकतो ना. आपण अनेक ग्रंथांमधून, अनेक संतांच्यावरती, अनेक संप्रदायावरती लोकांनी केलेले, ज्याचा उच्चार मुखातून करू नये असे अगदी निरर्गल आरोप करणारे लोक आहेत. का करतात? कारण कशावरच श्रद्धा नाही म्हणून. श्रद्धा असती तर असे आरोप केलेच नसते, अशा प्रकारची विधानं झालीच नसती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बुद्धिमान मनुष्य आहे म्हणजे आपण समजतो. आता आपल्याला, मला सांगा, एवढ्या संख्येने कोण ब्रह्मसूत्र ऐकायला येतं? आपण जर शंकराचार्यांची जर चित्र पाहिलं तर शंकराचार्यांनी त्याचं प्रतिनिधित्व दाखवलेलं आहे की शंकराचार्य वृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि समोर 4 आश्रमातले 4 लोक बसलेले आहेत. एक ब्रह्मचारी आहे, एक गृहस्थी आहे, एक वानप्रस्थी आहे आणि एक संन्यासी आहे. बस तत्वज्ञान ऐकायला एवढीच माणसं बसली. मग आम्ही काय एवढे बसतो? आम्ही काय एवढे एकत्र येऊन ऐकतो? कारण आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आमची बुद्धी प्रमाण आहे, आमच्या बुद्धीला पण खाद्य मिळालं पाहिजे. आम्ही ईश्वराला मानतो, आम्ही सगळे आस्तिकच आहोत. पण आम्ही आस्तिक असलो तरी सुद्धा आमच्या मनातली आस्तिकता सिद्ध करण्याकरता कोण कोण काय काय सांगता आम्हाला ऐकू देणं. का ऐकतो आम्ही ग्रंथ? आम्ही कुणी म्हटलं अमृतानुभव, चला आम्ही अमृतानुभव ऐकू. कुणी म्हणतो ज्ञानेश्वरी चालली, चला ज्ञानेश्वरी ऐकतो. कुणी म्हणतो उपनिषद, चला उपनिषद ऐकू. का ऐकतो? कारण आपल्याला असं वाटतं की उपनिषदामध्ये काय सांगितलंय हो ते तरी ऐकू, ब्रह्मसूत्रात काय सांगितलंय हो ते तरी ऐकू. म्हणजे बुद्धिमान माणसाला काय आहे, त्याला तर्क पाहिजे असतो. की आता आपण इथे ऐकायला बसलो की आपल्याला आता अशी उत्सुकता असते की आता या सांख्यांना कसे परास्त करतील. आता समजा यांच्या विरोधामध्ये ह्यांनी आरोप केले तर या आरोपांना कसे उत्तर देतील, यांची उत्तर देण्याची पद्धती काय आहे, हे आमच्या मनात काय येतं? कारण आमची बुद्धी त्या तर्काच्या विषयी भुकेली आहे. तर बुद्धिमान माणसाची बुद्धी ही तर्कानेच चालते आणि त्यामुळे तर्क अप्रतिष्ठित कसा होईल? नाही, तर्क प्रतिष्ठित आहे. म्हणाले आम्ही जर तर्कच सोडून दिला तर आमचं जीवन कठीण होऊन बसेल. कसं कठीण होईल? की आता इथं आम्ही समोरून चाललो, इथे खड्डा आहे म्हणजे इथे पाय देता कामा नये, पाय बरोबर एवढ्या अंतरावर टाकला पाहिजे. हा तर्क करून, येणाऱ्या त्या रस्त्याचा तर्क करून जर आम्ही तसेच चाललो नाही किंवा 2 व्हीलर घेऊन चाललो, समोर खड्डे आहेत ते चुकवत जर आम्ही गेलो नाही तर त्या 2 व्हीलरवरून पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आम्हाला तो अंदाजच करावा लागेल तर्काने की हे असं जाता उपयोगी नाही, असं राहता उपयोगी नाही. म्हणाले माणसाचं आयुष्य तो जो तर्क न करील तर जीणं कठीण होऊन बसेल. तसंच म्हणाले तर्काला जर आम्ही गौण मानलं तर आमच्याकडे मूर्खता येईल. म्हणजे समोरचा माणूस आम्हाला सांगतो आहे, आमच्या दारात येतोय आणि तो दारात येऊन आमच्या घरात डोकावून पाहतोय, तो आम्हाला असे प्रश्न विचारतोय, घरात कोण आहे, काय नाही, कोणाचा फोन केला, तुम्ही बाई अशा असता, तुम्ही बाई तशा असता, तुम्हाला मी ही वस्तू देऊ का, तुम्ही माझ्याकडनं हे घेता का? आणि तो सगळा आमच्या घराचा अंदाज घेतोय. आम्हाला जर तर्क करता आला नाही की हा माणूस आपल्या घरात येऊन चोरी करण्याकरता दारात आलेला आहे आणि उलट जर आम्ही त्याला म्हटलं हो या, का तर आमच्या मनामध्ये काय भाव आहे की नाही आलेल्या माणसाचं फक्त स्वागत केलं पाहिजे. पण आपण म्हणतो कसं की स्वागत केलं पाहिजे, काय सांगताय तुम्ही? काहीतरी तारतम्य ठेवा ना की स्वागत कोणाचं करायचं, कुणाला आत घ्यायचं. म्हणजे जर माणसानी कुणाला आत घ्यायचं हे जर तारतम्यानी तर्कानी जर जाणून नाही घेतलं तर आमचा मूर्खपणा आमच्या पदरी पडल्याशिवाय राहत नाही. आम्हाला मूर्खपणाच पदरी पाडून घ्यावा लागतो आणि त्याला दुसरं उत्तर नाही. आम्ही सावध तर्क केला नाही एवढंच उत्तर आहे की आम्हाला सावधपणाने कसं वागावं याचा तर्क करता आला नाही. दुसरं म्हणाले तर्काला प्रतिष्ठा नाही. आता आपण इथे म्हटलं ना की आता इथे तर्क अप्रतिष्ठित आहे असं जर म्हटलं तर त्यांनी तिथे उत्तर दिलंय. म्हणाले तर्क अप्रतिष्ठित आहे हे सगळं आपण आता तर्कानेच सांगतोय. म्हणजे तर्काची अप्रतिष्ठा सिद्ध करायला सुद्धा तर्कच आवश्यक आहे.
तर्कानेच तर्काला उत्तर द्यावं लागतं. तर्काला अप्रतिष्ठित आहे असं नुसतं म्हणून चालत नाही. आणि तेही तर्क अप्रतिष्ठित आहे हे विधान सुद्धा तर्काच्याच आधाराने मांडतात. तसंच म्हणाले व्यवहारामध्ये भूत आणि भविष्य, आम्हाला भविष्य जाणून घ्यायचंय. भूतकाळ माहिती आहे, वर्तमानात जगतोय. भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्या अनुभवावरती आपण भविष्य काळाचा अंदाज बांधतो. की आपण म्हणतो नाही बा हे आजकाल हे असंच होतं, या दिवसात इतका पाऊस पडतोच आणि पुण्याचा पाऊस आहे. आणि हल्ली तुम्ही सांगू नका, हल्ली 2-4 वर्षात पुण्याचा पावसाचा पॅटर्न बदललाय. आता इथे सुद्धा फार जोरजोरात पाऊस पडतो. पूर्वी कसं छत्री घेऊन काही कुठे बाहेर पडावं लागायचं नाही. जरा पाऊस यायचा, सर यायची, एखाद्या घराच्या इथे खाली थांबलं झाले, 2 मिनिटांनी लोक चालायला लागले. आता तसं नाही, आता छत्र्या घ्या, रेनकोट घ्या, त्याच्याशिवाय पुण्यात सुद्धा वावरता येत नाही. म्हणजे मनुष्य जे आपल्या ठिकाणी अनुमान करतो ते सुद्धा तर्काच्या आधाराने करतो. आता एक फार सुंदर त्यांनी तर्क मांडलाय. त्यांनी असं सांगितलंय की आपण म्हणतो की अहो आम्ही बाबा बुद्धिवादी लोक. काही लोक सांगतात हे बघा तुम्ही असं ते प्रवचन कीर्तन वगैरे सगळं ते तुम्हाला ठीक आहे, पण आम्ही बुद्धिवादी आहे, आमच्या बुद्धीला पटल्याशिवाय आम्ही ते करत नाही. असं म्हणणारा जो वर्ग आहे तो स्वतःला फार बुद्धिवादी समजतो. आणि तो म्हणतो तुम्ही कसे आहात, तुम्ही गतकानुगतिक आहात. वर्षानुवर्ष शेकडो वर्ष लोक आपली कीर्तन करतायत, तुम्ही आपले ऐकताय. ते लोक ऐकत होते म्हणून तुम्ही ऐकता. ते लोक सण समारंभ करत होते म्हणून तुम्ही करता. ते देवाला मानत होते म्हणून तुम्ही मानता. असे तुम्ही गतकानुगतिक आहात. त्याला उत्तर दिले तर्कानी. ते म्हणाले गतकानुगतिक हा सुद्धा तर्कवादीच आहे. का आहे, कारण म्हणाले तो तुम्हाला गतकानुगतिक वाटतो, पण त्याचा तर्क असा आहे की हजारो वर्ष ज्या अर्थी ही लोक हे करतायत त्या अर्थी हे योग्यच आहे, हे सुखाचंच आहे. की देवाला विचारून, देवाला मानून, देवावर श्रद्धा ठेवून, देवाची उपासना करून इतके लोक आम्ही स्वतः सुखी झालो असं म्हणतात, तर आम्ही पण तेच करावं. इतके लोक असं म्हणतात की कीर्तन भजन प्रवचन काहीतरी पारायण जप अनुष्ठान हे सगळं केल्याने आम्हाला समाधान मिळतं, तर ठीक आहे, आम्हाला अजून कळलं नाही तरी आम्ही त्यांच्याच सारखं करू. जे ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्ही जाऊ. कारण का, तर ते सुखी झाले असं सांगतात, मग आम्हाला पण सुख पाहिजे म्हणून आम्ही त्या मार्गाने जाऊ. म्हणाले तुम्ही काय सांगता आम्हाला की ते गतकानुगतिक आहे, त्यांचं डोकं त्यांनी स्विच ऑफ करून ठेवले. म्हणाले त्यांनी पण डोकं स्विच ऑफ नाही केलेलं, त्यांनी सुद्धा विचारच केलेला आहे की हा मार्ग बरोबर आहे म्हणून आम्ही या मार्गाने जातो आहोत. पुढे त्यांनी म्हटलंय की तर्क खंडित झाला. त्यांनी सांगितलं ना, एक तर्क खंडित झाला तर दुसरा तर्क करू नका. का करू नका, त्यांनी सांगितलं हा जर तर्क पूर्णपणाने खंडित झालेला आहे याचा अर्थ आलेला तर्क निर्दोष आहे, त्याच्यातला दोष तुम्हाला काढता नाही आला, म्हणून पहिला तर्क खंडित झालाय. आणि म्हणून त्या आलेल्या निर्दोष तर्कावरती काहीतरी ही जल्प आणि वितंडा करत बसू नका, काहीतरी पोकळ तर्क करत बसू नका. आता त्यांनी सांगितलं की वेद म्हणजे पूर्ण वेदांची संगती लावण्याकरता, आपण मगाशी बोललो तोच मुद्दा पुन्हा ते सांगतात. म्हणजे वेदांची संगती लावण्याकरता सुद्धा काय केलं, वेदांची संगती लावण्याकरता सुद्धा ह्या आमच्या सर्व आचार्यांनी तर्कच उपयोगाला आणला. शंकराचार्यांनी तर्क केला की केवळ अद्वैत योग्य आहे. मध्वाचार्यांनी तर्क केला की शुद्ध द्वैतच, फक्त द्वैतच, द्वैताशिवाय काही नाही, द्वैतच योग्य आहे, द्वैतच परिणामी आहे. याचा अर्थ ते म्हणाले वेदांचा अर्थ तरी कसा कळला हो आम्हाला, तर्कानीच कळला. आणखीन पुष्कळ आहेत, अनेक भाष्य आहेत वेदावरची, धर्मशास्त्रावरती अर्थसंग्रहासारखे ग्रंथ आहेत की ज्याच्यामधून प्रत्येक कर्म कसं करावं, कर्मकांड यज्ञ करायचा आहे, यज्ञामध्ये यानंतर हे करावं, यानंतर असं करावं, हे सुद्धा त्यांनी कसं आम्हाला संगतवार सांगितलं. आजही जो मनुष्य यज्ञाच्या करता, कार्य करण्याकरता, यज्ञ संपन्न करण्याकरता जो ऋत्विज बसलेला असतो, जो याज्ञिक बसतो, तो याज्ञिक म्हणतो की मी यज्ञाचा प्रयोग चालवतो, यज्ञाचा प्रयोग मला चालवता आला पाहिजे, वास्तुशांतीचा प्रयोग मला चालवता येतो. ही भाषा चालवता येतो अशी आहे, आणि वास्तुशांत हा प्रयोग आहे असं सांगितलं की हा प्रयोग आहे. कशा करता प्रयोग आहे, ह्या वास्तूच्या ठिकाणचे दोष दूर करण्याकरता प्रयोग आहे. की ही मी वास्तू बांधली आहे, माझ्या वास्तूमध्ये बांधत असताना
अनेक किडा मुंगी कीटक मारले गेलेले आहेत. या ठिकाणी झाडं झुडपं असतील तर काढून टाकावी लागलेली आहेत. पुष्कळ प्रकारांनी दोष वास्तूमध्ये वास्तू निर्माण करताना झालेले आहेत. माणसं आहेत त्यांना कष्ट करायला लावलेलं आहे. आता 5-5 मजली बिल्डिंग बांधायची ना आम्ही 14व्या मजल्यावरचा ब्लॉक घ्यायचा. 14व्या मजल्यावर जाऊन घरात रंगकाम करायला त्या माणसाला काय कमी त्रास दिलाय आम्ही? म्हणजे आमचं घर पुरं होईपर्यंत एका जीवाला हैराण केलंय. दोषच आहे आमचा. त्या वास्तूत राहायला जाताना ते सगळे दोषांचा परिहार व्हावा, की ज्या ज्या लोकांना माझ्या घराकरता कष्ट पडले ते सगळे दूर व्हावेत. ह्याच्याकरता वास्तू प्रयोग आहे. तो म्हणतो हा प्रयोग मी चालवतो. आता हा प्रयोग चालवायला त्याला शिकला कसा, कळला कसा? तर काय म्हणाले की आता यानंतर हे करायचं, यानंतर हे, बरं हे असं झालं का, हे पेटत नाही का, बरं असं करतो, हा पर्याय आपण असा घेऊ. तर्क कशावर अधिष्ठित आहे? त्या प्रयोगावर अधिष्ठित आहे. त्या प्रयोगावर श्रद्धा ठेवून तात्कालिक काय करावं लागतं? आता आमच्या एवढ्या चांगल्या चांगल्या टाईल्स आम्ही घराला लावतो. पूर्वीच्या काळी काय सारवणाची घरं होती, घरामध्ये आपले 4 विटा रचल्या की आमचं होमाचं कुंड तयार झालं, धडधड धडधड पेटला. आता तसं होत नाही. आता पर्याय स्वीकारावा लागतो. मोठ्याच्या मोठं गमेलं आणावं लागतं. त्या गमेल्यामध्ये माती घालावी लागते. त्या मातीवरती आम्हाला गोऱ्या ठेवायला लागतात. आणि मग काय जे करायचं असेल ते, की जेणेकरून आमच्या खालच्या फरशीला त्रास होऊन, आणि मग घरामध्ये आम्ही जो होम करायचा लहान मोठा तो होम करतो. म्हणजे हा तर्क त्यांनी कशावरून केला? मूळ प्रयोग काय आहे त्याला माहिती आहे. मूळ प्रयोगावर श्रद्धा आहे की हा प्रयोग ह्या स्थानावर झाला पाहिजे. घरात कुठे झाला पाहिजे प्रयोग? जिथे वर छप्पर पाहिजे. घराच्या त्यांनी सांगितलं अहो आमच्या हॉलमध्ये करू नका, आमच्या टाईल्स फार नाजूक आहेत. तो म्हणतो आपण तुमच्या वरंड्याला तरी छप्पर पाहिजे ना, कारण हा प्रयोग करायला छप्पर पाहिजे वरती. म्हणजे इथे मनूनी असं सांगितलं की ज्याच्या कशा करता आपल्याला तर्काने ती गोष्ट स्वीकारावी लागते. कधी कधी गुरुजी सांगतात की ठीक आहे, आपत्ती आहे, काय कालमर्यादा आहे, देशकाल परिस्थिती आहे, त्या सगळ्यामुळे आपल्याला काही गोष्टी कमी जास्त स्वीकाराव्या लागतात. पण त्या कमी जास्त स्वीकारताना काहीतरी रेफरन्स आहे की नाही, काहीतरी अधिष्ठान आहे की नाही, कशावर तरी श्रद्धा आहे की नाही. म्हणून हे आपल्याला सांगतात की तर्क करताना कुठेतरी श्रद्धा ठेवा आणि त्या श्रद्धेने तर्क होऊ द्या. मनू सांगतो, मनुस्मृतीमध्ये त्यांनी सांगितलं की वेदांच्या मधल्या सुद्धा अनेक गोष्टींचा अर्थ लावताना, अनेक सूक्तांचा अर्थ लावताना तर्काचा विचार करावा लागेल. पुढे त्यांनी सांगितलं की तर्काच्या साधनाशिवाय कोणतंही तत्वज्ञान उभं राहू शकत नाही. हे सगळं तर्काच्या बद्दल झालं. आता म्हणाले तत्वज्ञान समजून घेण्याकरता तर्कासारखा दुसरा कोणताही मार्ग नाही. असा एक समर्थ असा आपल्या हाताला उपयोगाला येणारा असा कुठलाही साधन मार्ग नाही, किंवा असं शस्त्र नाही, असं हत्यार नाही. पण म्हणाले आता त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की तर्क निर्दोष व्हायचा. आता आपण त्याच्या सरळ बाजूकडे आलो की तर्क निर्दोष व्हायचा असेल तर काय करावं लागेल? सत्यावरती आधारलेला पाहिजे. जशी श्रद्धा आहे तसं सत्य आहे, की सत्यावरती जर तर्क उभा राहिला तर तर्क निर्दोष होईल, नाही तर तर्क अप्रतिष्ठित होईल. तसंच सत्य कुठे शोधावं? सत्य शास्त्रामध्ये शोधावं. म्हणजे आता कसं आहे की आमच्या व्यवहारामध्ये सगळं काळाच्या मर्यादेमध्ये किंवा कालमानाप्रमाणे माणसं एक एक गोष्टी स्वीकारत जातात. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं की अहो नाही, तेल आहे ते तुम्ही हे घाण्याचं तेल खाता, ह्याच्यामध्ये जो दोष आहे तो असा आहे की माणसाचं ब्लड कोलेस्ट्रॉल पुष्कळ वाढतं आणि त्यामुळे त्याचा हृदयाला त्रास होतो. तर हे असं तेल वापरू नये, मग ते रिफाईंड तेल वापरा. मग रिफाईंड तेलामध्ये कोणतं तेल वापरा, त्याच्यावर किती प्रक्रिया करा, मग कशाचं तेल वापरा. आताची थिअरी काय सांगते? मधल्या काळामध्ये एक थिअरी आली, त्यांनी सांगितलं तुम्ही शेंगादाण्याचं तर शेंगादाण्याचंच तेल जन्मभर वापरू नका. एका महिन्यात शेंगादाणा, एका महिन्यात करडई, एका महिन्यात सूर्यफूल, असं दर महिन्यात तेल बदला, मग म्हणाले त्याचा लाभ होईल. आता उलटी थिअरी काय आली, आता रिफाईंड तेल वापरूच नका, आता घाण्याचंच तेल वापरा. म्हणजे हे तर्क कुणी कुणी केले आणि कसे कसे केले, कोणत्या शास्त्रावर आधारित केले? जे शास्त्र सत्य नाही त्याच्यावर आधारित केले. ते म्हणतील आमचं सायन्सच आहे. आता आपण पोस्टाच्या शिक्क्यावरती म्हणजे तिकिटावरती सुद्धा आपण पाहतो की बालकांना
मातेचं दूध द्या. मधला सगळा काळ गेला की हे सगळं इन्फेक्शस आहे, याचा उपयोग नाही, यौन त्यों. आता हे सगळं जे शास्त्र आलं, हे कोणतं शास्त्र होतं की जे शास्त्र पुन्हा पूर्वीच्या मतावरती येऊन थांबलं? मग हे असं का थांबलं? आता सुद्धा बघा तुम्ही, आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्या त्या मॅनेजमेंट थिअरीमध्ये किंवा त्यांच्या सगळ्या त्या करिक्युलममध्ये, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जर पाहाल तर आमच्या अध्यात्माचा 50% अंतर्भाव आहे. माणसानी कसं असावं, माणसानी आत बाहेर स्वच्छ असावं. अरे हे तर आमचे संत सांगत आले, त्याला मॅनेजमेंट थिअरी कशाला पाहिजे? आमच्या संतांनी सांगितलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, की जे बोलतो तसंच करावं, मनात एक बाहेर असं असू नये. म्हणजे आज ज्या गोष्टी तुम्ही स्वीकारायला लागलात, म्हणजे मधल्या काळामध्ये तुमची थिअरी काय होती? तुम्ही असं सांगितलं की आपल्या स्वतःच्या ध्येयाचा किंवा आपल्याला जे मिळवायचं आहे त्या इप्सिताचा जो वारू म्हणजे घोडा, तो घोडा नेहमीच दुसऱ्याच्या ध्येयवादाला चिरडून पुढे जाणारा असला पाहिजे. त्यांनी त्याच्यावरती पाय देऊन पुढे निघून गेलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला संपवल्याशिवाय तुमचं उद्दिष्ट तुम्हाला गाठता येणार नाही. म्हणजे ही यांची कॉम्पिटिशन. याला ते आता नाव काय आलं, त्याच कॉम्पिटिशनला नाव आलं आता हेल्दी कॉम्पिटिशन, म्हणजे निकोप स्पर्धा. मग आधीची स्पर्धा काय होती? ती निकोप नव्हती. मग निकोप नव्हती म्हणजे दुसऱ्याला मारान पुढे जा. हे जे प्रकरण आहे ना, हा जो विचार आहे ना की स्पर्धा असते कशा करता, आता काय सांगतात ते? आता तुम्ही बघा त्या सारेगम प मध्ये ऐका, नाहीतर आणखीन कुठेही ऐका. आता त्यांनी जर तुम्ही स्पर्धेत आल्यावर तुम्हाला कसं वाटतं? आता सगळ्यांच्या तोंडातून अगदी जसं पोपटाला शिकवावं तसे बोलतात की आमची कुणाशी स्पर्धा नाही आहे, आमची आमच्याशी स्पर्धा आहे. अरे हे तत्वज्ञान तुला कुणी शिकवलं की तुझी तुझ्याशी स्पर्धा आहे? खरंच आहे की स्पर्धा कसली दुसऱ्याशी असते? स्पर्धा असूच शकत नाही. कालचे आपण आणि आजचे आपण, उद्याचे आपण, आम्ही बदलत आम्हाला पुढे नेत गेलं पाहिजे. आम्हाला आमच्या कामामध्ये यश मिळतं का नाही हे आमच्यावर अवलंबून आहे, दुसऱ्यावर अवलंबून नाहीये. आणि असं आहे, दुसऱ्याचे पाय कापले म्हणजे आपली उंची वाढत नाही, आपण जेवढे आहोत तेवढेच राहतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की जो आधार आहे त्याला काहीतरी शास्त्र पाहिजे. आणि ते शास्त्र कशावर आधारित पाहिजे? सत्यावर आधारित पाहिजे. आता आहेत ना शास्त्र, भारतीयांचं अध्यात्मशास्त्र हे जगामध्ये महत्व पावू शकतं किंवा आज पावतं आहे किंवा मोस्ट पॉप्युलर आहे, लोकांच्या मध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि आवडणारं आहे. तर ते शास्त्र त्यांचं नाही, आमचंच आहे. हे सिद्ध करण्याकरता बाजारात कमी ग्रंथ नाही आहेत. आपण क्रॉसवर्डमध्ये जा आणि पुस्तकं काढा, त्यातनं एक एक पुस्तक निघेल. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, अगदी हास्यास्पद विधान आहे की हे जे भारतीयांचं परब्रह्म आहे ना, ते परब्रह्म त्यांनी त्यांचे पाणिनीज असं नाव दिलंय की आमचे पाणिनी असा ग्रुप आहे की असा गट आहे की जसे आमच्याकडे सप्तर्षी आहेत ना, की हे सप्तर्षी या जगाचं कल्याण करण्याकरता काही ना काही कार्यरत आहेत. अशा अनेक थिअरीज आहेत की या सप्तर्षींनी आमच्या जगाला कसं, म्हणजे आमच्या भारतीयांना कसं मार्गदर्शन केलं, आम्हाला कसं पुढे आणलं वगैरे वगैरे. तर या लोकांच्या दृष्टीने त्यांचे जे पाणिनीज आहेत त्यांनी असं लिहिलं आहे की तुमचं ब्रह्म अहो आमच्या पाणिनीच्या कितीतरी खाली आहे. म्हटलं याचा अर्थच असा झाला की तुम्हाला ब्रह्म या शब्दाची व्याख्याच कळली नाही, ब्रह्म ही संकल्पनाच कळली नाही, ब्रह्माचं सामर्थ्यच तुम्हाला कळलं नाही. हे शास्त्र कुठून निर्माण होतं? ही पुस्तकं कुठे प्रसृत होतात? जिथे हा तर्कच आहे ना. आमचा पाणिनी तुमच्या ब्रह्माच्या वरती आहे, हा तर्क नाही तर काय? पण हा कशावर आहे? हा कशावर आधारित आहे? पाणिनी नावाचे कुणी ब्रह्माच्या वर आहेत असं पुस्तक आहे का? असं पुस्तक नाही. असा कुणाला अनुभव आला, तो अनुभव सिद्ध झाला का? त्या पाणिनींनी यांना कोणता अनुभव दिला? त्या पाणिनींनी यांच्या जीवनाचं काय कल्याण केलं? काही नाही, एक विधान केलं बस. त्याच्याकरता अनुभवाची जोड नाही दिली. आम्ही कसं म्हटलं की ब्रह्म आमचं एकमेवा द्वितीय आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. कसं म्हणू शकलो? कारण त्याची अनुभूती आली आहे.
आणि अनुभूती एकाला आली म्हणून तीच गिरवत बसलो आम्ही. सर्व काळ आमच्या देशामध्ये लोक अनुभूती घेत आहे. जो बाहेरचा अनुभूती घेतोय तोही हीच घेतोय. त्याला जर अनुभूती आली तर तोही म्हणतो की ते म्हणतात तोच अनुभव खरा आहे. कधीतरी वेळ आली कधी बोलायची तर संदर्भामध्ये आपल्याला पुढे आली तर मी तो प्रसंग मुद्दाम सांगेन. एका मुसलमान पिशाच्यांनी सांगितलं की भारतीय पद्धतीने मृत्युत्तर जे जीवन सांगितलंय तेच खरं आहे. आम्ही कोणी त्या थडग्यामध्ये पडून राहत नाही, आम्ही कोणी तिथे कबरीमध्ये पुरलेले राहत नाही. त्यांनी सांगितलं तशीच जीवन आहे आमचं, मृत्युत्तर जीवन तेच येतं. म्हणजे आमचं शास्त्र जे आहे ते ज्या अधिष्ठानावर उभं आहे ते सत्यावरती उभं आहे. त्याचा अनुभव आम्हाला नाही, परदेशी लोकांना येतोय. त्या स्टीव्हन्सननी पुनर्जन्मावर पुस्तक लिहिलंय. काही आमचा भारतीय मनुष्य नाहीये की तो पुनर्जन्माचा सिद्धांत मानणारा नाहीये. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अहो, तर्क जर निर्दोष करायचा असेल ना तो सत्यावर आधारित पाहिजे. सत्याला केवळ अनुभव, हे माझं अनुभव, हे प्रमाण पुरेसं नाहीये. तर्क जो आहे तो तर्क सत्यावर अधिष्ठित पाहिजे. सत्य कळण्याची माध्यमं कोणती आहेत तर आमचं इंद्रिय आणि बुद्धी हे त्याचं साधन आहे. आमची इंद्रिय स्वच्छ पाहिजेत, आमची बुद्धी स्वच्छ पाहिजे. त्याच्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. परिस्थिती, कोणत्या परिस्थितीत तर्क केला, आमच्या मनावरचा संस्कार काय आहे. आता मी तुम्हाला सांगू का, एक हास्यास्पद विधान मी ऐकलेलं आहे की ज्या विधानाचा मला आजवर अर्थ उलगडलेला नाही आहे. एका बाईंनी मला सांगितलं की तुम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावता आणि हळदी कुंकू करता. तर म्हणाली, मला हळदी कुंकू लावणं आणि हळदी कुंकू करणं ही संकल्पनाच मला पटत नाही. त्याचं कारण असं की हळदी कुंकू मी तुम्हाला लावते म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जगणार आहे असं मी समजते. म्हटलं हळदी कुंकू लावण्याचा जगण्याचा काय संबंध. म्हणजे मला आजवर त्यांचं विधान कळलेलं नाही, आजवर नाही. हळदी कुंकू लावलं म्हणजे तुम्ही जास्त जगणार आहे आणि मी लवकर मरणार आहे, काय संबंध. म्हणून म्हणाले मी हळदी कुंकू करत नाही. म्हटलं अहो, दुसऱ्याला हळदी कुंकू लावणारी तो जगतो आणि मी मरतो, ही कोणती भूमिका आहे. हा कोणता तर्क आहे. बुद्धीची कोणती स्थिती आहे आपण समजूच शकत नाही. म्हणजे सांगायचा हेतू असा की आज आपण इथे थांबूया, हे सूत्र आपण पुन्हा उद्या बघूया. म्हणजे तर्काच्या बाबतीमध्ये समाजामध्ये किती हास्यास्पद तर्क येतात आणि ते हास्यास्पद तर्क माणसाला घोटाळ्यात पडतात. बरं, हा तर्क करणारा माणूस समजत नाही म्हणून करतो, पण तो प्रामाणिकपणे करतो. म्हणजे त्या बाईंनी ते विधान केलं ते काही त्यांना उगीच काहीतरी करावं असं वाटलं नाही म्हणून केलं, त्यांनी गंभीरपणे केलं. म्हणजे त्यांना ते तसं वाटलं म्हणून केलं, पण ते तसं का वाटलं हे काही न उलगडणारं कोड आहे. असो, आता आपण आज इथे हा विषय थांबवू आणि उद्या पुन्हा तर्क अप्रतिष्ठित असतो. एकदा तर्क खंडित झाला तर पुन्हा तर्क करू नये, नाही तर तर्क करत जाण्यानी अनावस्था प्रसंगामध्ये अडकण्याचं भय असतं. असं हे या सूत्राचं स्वरूप आहे. ते आपण आता अर्धा भाग त्याचा उद्या बघू.